नमस्कार मित्रांनो, वामन पुरोडेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आत्ता आपण आहोत निवळी या गावामध्ये। निवळी गावातून आपण प्रवासाला सुरुवात करतोय आणि रेल्वे स्टेशनपर्यंत मी प्रवास करणार आहे। रत्नागिरीचं जे रेल्वे स्टेशन आहे तिथपर्यंत। तर या संपूर्ण प्रवासादरम्यान दोन हायवेची कामं चालू आहेत। तुम्हाला मागे पण मी एकदा अपडेट दाखवलेला 1-1.5 महिन्यापूर्वी। पहिला म्हणजे हा NH66 म्हणजे जो पनवेल ते कन्याकुमारी हायवे आहे त्याचा हा भाग आहे, ज्याच्यावर आत्ता आपण प्रवास करतो आहे। आपण निवळी गावामध्ये आहोत आणि इथून आता हातखांब्यापर्यंत जो आपला प्रवास होईल तुम्ही बघताय आजूबाजूला काम चालू आहे आणि इथे थोडंसं मागे पडलं आहे काम या भागामध्ये, पण थोडं पुढे गेल्यावर तुम्ही बघाल की काम झालेलं आहे बऱ्यापैकी। तर हा जो भाग आहे तो NH66चा भाग आहे, म्हणजे जो नॅशनल हायवे 66 आहे त्याचा भाग आहे। आणि पुढे गेल्यावर हातखांब्यातून आपण ज्यावेळी रेल्वे स्टेशनकडे जाऊ त्यावेळी तुम्हाला मिळेल नॅशनल हायवे 166, म्हणजे जो रत्नागिरी मिऱ्या बंदर ते नागपूर असा जो हायवे आहे त्या हायवेचं पण काम जोरदार चालू आहे। अर्थात त्याची प्रगती जास्ती आहे मुंबई गोवापेक्षा। मुंबई गोवा तर तुम्हाला माहिती आहे गेली 6-7 वर्ष 7-8 वर्ष जवळजवळ या भागामध्ये काम चालू आहे। बाकी वर मुंबई वगैरे तर 10-15 वर्षापासून चालू आहे, पण आपल्याकडे सिंधुदुर्ग वगैरे इथे जी कामं सुरू झाली ती 17-18 मध्ये सुरू झाली बऱ्यापैकी। आणि रत्नागिरीमध्ये पण काम करून ठेवलेलं होतं इथे थोड्या प्रमाणात, तुम्हाला माहिती असेल, आणि मग ते काम पुढे त्याची प्रगती झालीच नव्हती। पण आता पुन्हा एकदा ह्या 2 वर्षात तुम्हाला चांगली प्रगती दिसती आहे। आता इथे हे 2 लेन ओपन झालेत। खरं तर 4ही लेनचं काम झालं आहे, पण मध्ये मध्ये कुठे कुठे प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे सध्या तरी 2 लेनला हायवे चालू आहे। जरा पुढे गेल्यावर या पेट्रोल पंपाकडून आपल्याला 4ही लेन मिळतील। गेल्यावेळी तरी होते, आता बघूया काय स्थिती आहे। तुम्ही बघताय हा पेट्रोल पंप आहे इथे। हायवेमुळे थोडासा जो वरवर दिसणारा विकास असतो तो मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो आपल्याला। अर्थात अजूनही विकास होणं बाकी आहे, भरपूर मोठ्या प्रमाणावर विकास होणं गरजेचं आहे। वेगळ्या वेगळ्या प्रकारे, म्हणजे सगळं निसर्गाची साथ घेत, त्यानंतर पर्यटन जो आहे आपला मुख्य व्यवसाय असायला हवा या 2 जिल्ह्यांचा, त्या दृष्टीने जो विकास व्हायचा आहे तोही होणं गरजेचं आहे। आपण असं नाही म्हणू शकत की सगळे केवळ आणि केवळ विनाशकारी प्रकल्प आणून आपण चांगला विकास करू शकतो, पण त्याही व्यतिरिक्त इथे अनेक गोष्टी आहेत, जसं की तुम्हाला माहिती आहे हापूस आंबा आहे, त्यानंतर काजू आहे, त्यानंतर अनेक गोष्टी आहेत आणि पॉझिटिव्ह गोष्टी होत आहेत, त्या आपल्याला पुढे आणणं गरजेचं आहे। हायवेमुळे असतील किंवा इतर विकासाची जी साधनं आहेत, दळणवळणाची जी साधनं आहेत, त्यामुळे सुद्धा जो विकास होतो आहे चांगल्या प्रकारे आणि पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या पुढे आणणं गरजेचं आहे। तुम्हाला माहितीच आहे की गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये दरडोई उत्पन्न पण वाढलं आहे सिंधुदुर्गचं, रत्नागिरी पण बऱ्यापैकी वाढलं आहे, पण 7 नंबरला सिंधुदुर्ग आहे, साधारण 14 किंवा 15 नंबरला रत्नागिरी आहे। सो हे पण होतं आहे आणि त्याचबरोबर अनेक चांगल्या गोष्टी होत आहेत, जसं की काजूचे जे प्रकल्प आहेत। मी तुम्हाला एकट्या वेंगुर्ल्यामध्ये जवळजवळ 10 ते 15 कंपन्या दाखवेन की ज्याच्यावर कोकणी लोक काजू प्रक्रिया करत आहेत आणि ते ब्रँड करून विकत आहेत। सो असं नाही की प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह आहे। आजकाल जे चाललं आहे ना, ट्रेंड आहे सोशल मीडियावर की फक्त कोकणाला एक निगेटिव्ह फ्रेममध्ये दाखवणं, सगळं काही निगेटिव्ह आहे, जमिनी विकल्याच जात आहेत सगळ्या, त्यानंतर परप्रांतीय येऊन इथे खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी सगळं काही घेतलं आहे वगैरे आहे। या गोष्टी सत्य आहेत, बऱ्यापैकी आहेत, नाही असं नाहीत, पण हे सगळं निगेटिव्ह घेऊन आपण जर केवळ निगेटिव्ह विचार करत राहिलो तर कदाचित सगळ्याच गोष्टी निगेटिव्ह होत जातील। आणि जे लोक खरोखर मेहनत करत आहेत, जी कोकणी लोक खरोखर व्यवसाय करत आहेत, खऱ्या अर्थाने विकास स्वतःचा घडवत आहेत आणि आजूबाजूचाही विकास घडवत आहेत, त्यांच्यावर हा अन्याय होईल। त्यामुळे मी आता प्रयत्न करायला सुरुवात केली आहे वेगळ्या माध्यमातून, म्हणजे माझा जर व्हॉट्सॲप ग्रुप असेल किंवा फेसबुक पेज असेल किंवा इतर पण माझी कोकणी मुलूक वगैरे पेज आहेत, याच्या माध्यमातून मी पॉझिटिव्ह गोष्टी जास्ती दाखवायचा प्रयत्न करतो आहे। कोकणी लोकं जी आहेत ती आपले व्यवसाय कसे मोठे करतायत, त्यांना मदत हवी असेल तर त्या व्यवसायाची कधी लिंक मी शेअर करतो किंवा काही व्यवसायांबद्दल व्हॉट्सॲपवर माहिती पण देतो। आणि या दृष्टीने प्रयत्न करतो आहे की हे जे निगेटिव्ह वातावरण आहे ना ते थोडंसं कमी होईल आणि आपण असाही विचार करू की याचा फायदा आपल्याला कसा घेता येईल। केवळ निगेटिव्ह बोलून काही फायदा होणार नाही आहे असं मला वाटतं आहे
की हे गेलं ते गेलं, ह्यांना थांबवलं पाहिजे त्यांना थांबवलं, बरोबर आहे ते केलं पाहिजेच आपल्याला, पण आत्ता पॉझिटिव्ह जे होतं आहे ना तो आदर्श युवकांसमोर आपल्यासमोर आपल्याला द्यायचा आहे आणि होतं आहे, असं नाही की होत नाही आहे. आत्ता आपण हातखांब्यामध्ये पोहोचलो, तुम्ही बघताय आजूबाजूला अजून इथे काम चालू आहे, हा मुंबई गोवा हायवे. आणि आता आपण रत्नागिरीकडे जाऊ. अलंकार हॉटेलकडून थोडा पुढून रस्ता केला आहे त्यांनी, पण तो नंतर कालांतराने व्यवस्थित होईल. आत्ता रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे थोडंसं पुढून तुम्ही बघताय इथून हा रस्ता असा घेतला आहे. हे समोर दिसतं आहे ते प्रसिद्ध असं हातखांब्याचं अलंकार हॉटेल. आणि या अलंकार हॉटेलकडूनच तुम्ही आता इथे बघताय हे मोठ्या प्रमाणावर सामान घेऊन जाणारे ट्रक आहेत. हायवेचं लागणारं हा रोड जातो, इथून सुरू होतो हातखांब्यापासून ते मिरा बंदरपर्यंत. सो आपला जो हायवे आहे 166 166, सो 166 हा मिऱ्यापर्यंत आहे. आणि तिथे बऱ्यापैकी काम जोरदार चालू आहे. साळवी स्टॉपला पण तुम्ही बघाल किंवा JK फाईल्सला पण बघाल, तिथेही काम चालू आहे. कदाचित मी पुढच्या आठवड्यामध्ये तिथल्या कामाचा एखादा व्हिडिओ घेऊन येईन. आत्ता माझा तिथे काही जाणं होणार नाही, मी रेल्वे स्टेशनपर्यंत जातो आहे. इथे बघा, इथे बऱ्यापैकी झालेला आहे रोड. सो जरा पुढे आलोत आपण आता, मधलं थोडं मी स्किप केलं आहे आणि जरा पुढे आलोत आपण आणि आता खेडशीच्या जवळपास आपण आहोत. आता इथे पण तुम्ही कामाचा स्तर बघताय किंवा बऱ्यापैकी झालं आहे, काम चांगलं झालं आहे, ते महत्त्वाचं आहे. कारण घाई गडबडीमध्ये काहीतरी काम करणं असं बरोबर नाही. त्यामुळे इथे बघताय तुम्ही की चांगलं काम आहे इथे झालेलं. आणि 2 लेन तर चांगल्याच आहेत. 2 लेन पलीकडच्या कदाचित हा व्हिडिओ येईपर्यंत किंवा पुढच्या आठवड्यापर्यंत ह्या 2 लेन पण ओपन होतील. फक्त इथे काम हे खराब थोडंसं राहिलं आहे. आपण थोडं खेडशीतून पुढे आलोत आणि आता ते महालक्ष्मी मंदिर आहे तिथपर्यंत पोहोचलोत. हाही खेडशीचाच भाग आहे. थोडं पुढे गेल्यावर आपल्याला कुवारबाव वगैरे हे भागसुद्धा मिळतील. रेल्वे स्टेशनच्या अलीकडे कुवारबाव येतं. आणि इथे तुम्ही बघाल की कारवांची वाडी हा जो भाग आहे तो इथे जरा पुढे गेल्यावर कारवांची वाडी भाग पण मिळेल आपल्याला. हे आत्ता आपण खेडशीच्या ज्या महालक्ष्मी मंदिराच्या जरा पुढे आहोत आणि आकाशवाणी केंद्राच्या जवळ आहोत. इथे मात्र अजूनही कामाला सुरुवात तेवढी नाही आहे. होईल पण थोडासाच पट्टा आहे, फार नाही आहे. पुढे गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की 4ही लेनचं काम जवळपास झालेलं आहे. 2 लेन आहेत ते त्यावर प्लॅस्टिक असेल, काम चालू आहे. मोठी मशीन पण तिथे आहे. सो त्यामुळे कदाचित हा व्हिडिओ येईपर्यंत पुढच्या आठवड्यापर्यंत झालेलं असेल. हे बघा, हे दिसतं आहे माझ्या उजव्या हाताला तुम्हाला वर प्लॅस्टिक टाकलेलं दिसतं आहे. लालपरी नवीन ज्या गाड्या आल्यात STच्या खूप छान वाटत आहेत, पण त्या टिकवल्या पाहिजेत, हे खूप गरजेचं आहे. कारण आपण बघतो की परिवर्तन बस ज्यावेळी आलेली त्यावेळी पण आपल्याला खूप छान वाटलेली. हे बघा, इथे उजव्या हाताला मशीन आहे मोठी आणि इथे चालू आहे काम पूर्ण हायवेचं. इथे पण चालू आहे. मला असं वाटतं आहे की हे जे 2 लेन आहेत हे पण हे झालेलेच आहेत. हे तुम्हाला दिसत असतील उजव्या हाताला, पण डायव्हर्जन काय आहे तर पुढे जे काम चालू आहे त्यामुळे यांनी डायव्हर्जन दिलं आहे. पुढच्या महिन्यात म्हणजे मे महिन्यापर्यंत ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी इथे येतील मे महिन्यामध्ये आणि जूनच्यासुद्धा पहिल्या आठवड्यामध्ये वगैरे 2 आठवड्यामध्ये, जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत पर्यटक चाकरमानी येतच असतात. त्यावेळी तुम्हाला बऱ्यापैकी इथे अजून काम झालेलं दिसेल. कारण ही जी कामाची प्रगती आहे ना ती विशेषतः या हायवेवर नागपूर रत्नागिरी मिऱ्या जो हायवे आहे 166 ह्याच्यावर जरा जास्तच आहे प्रगती. कारण दर आठवड्याला चित्र बदलताना दिसतं आहे. गेल्या आठवड्यात एक चित्र असतं तर पुढच्या आठवड्यात दुसरं चित्र असतं आणि प्रगती खूप चांगली आहे कामाची. त्यामुळे कदाचित मेला जे लोक येतील, पर्यटक येतील मे महिन्यात किंवा जूनच्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये, त्यांना खूप चांगली प्रगती झालेली दिसेल. बाकी आता तुम्हाला इथे बऱ्यापैकी रत्नागिरी सुरू झाल्यासारखीच वाटेल. रत्नागिरीला वेळ आहे अर्थात, रत्नागिरी सुरू होते 6वी स्टॉपला, पण आता ह्या ज्या काही बिल्डिंग झाल्यात या एरियामध्ये, मोठ्या प्रमाणावर इमारती झाल्यात. रेल्वे स्टेशनला सुद्धा तुम्ही बघाल मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट झाली आहे. शहरीय विकास म्हणूया आपण त्याला, शाश्वत विकास नव्हे, शहरीय विकास असेल किंवा एखाद्या सिटीची डेव्हलपमेंट जशी व्हायची असते, अपेक्षित असते, तशी जी होती आहे
ती पाहून तुम्हाला लक्षात येईल की आता शहर इथूनच सुरू होतं आहे आणि मला आता रेल्वे स्टेशनकडे जायचं आहे मित्रांनो. त्यामुळे मी हा ब्लॉग इथेच थांबवेन आणि पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला प्रयत्न करेन शहराचा जो भाग आहे मुख्य भाग आणि साळवी स्टॉप वगैरे हा जो भाग आहे तिथे काय कामाची प्रगती आहे ते दाखवायचा मी प्रयत्न करेन. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला सांगायला विसरू नका. इथेही बघा समोर तुम्ही रेल्वे स्टेशनला जाताना खूप डेव्हलपमेंट झालेली दिसती आहे. कामही होतं आहे बऱ्यापैकी रस्त्याचं. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.